नावजी पाटील हे प्रत्येक पौर्णिमेला किवळहून ज्योतिबाच्या दर्शनाला पायी येत. त्यांची पौर्णिमेची पायीवारी कधी चुकली नाही. नावजी पाटील ज्योतिबाच्या भक्तीत एवढे तल्लीन झाले की त्यांचे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. घरची श्रीमंती जाऊन दारिद्र्य आले. एक वेळच्या जेवणालासुद्धा नावजींचे कुटुंब महाग झाले. तरी नावजींनी ज्योतिबाची भक्ती सोडली नाही. पौर्णिमेची वारी चुकवली नाही. अशाच एका पौर्णिमेच्या वारीला नावजी घराबाहेर पडले. परंतु वाटेत मुसळधार पाऊस सुरू झाला. बघता बघता नदीला पूर आला. नावजींची वारी पावसा-पाण्यातून सुद्धा निर्विघ्न पार पडायची, पण त्या दिवशी नदीच्या पुराचे पाणी उतरायचे लक्षण दिसेना. पौर्णिमेची वारी चुकते की काय असे नावजींना वाटू लागले. नावजींनी ज्योतिबाचे नामस्मरण सुरू केले, पण पुराचे पाणी उतरेना. तेव्हा नावजींनी आपल्या खांद्यावरील घोंगडी पुराच्या पाण्यावर